शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्रीडॉक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सोयाबीन पिकाची पेरणी होऊन जवळपास 10 ते 15 दिवस होत आहेत. काही भागामध्ये अजून पेरण्या सुरू आहे किंवा लांबल्या आहेत. कारण काय झालं की मधला जो 10 ते 15 दिवसाचा काळ होता त्यामध्ये पावसानं खंड दिला होता. अशा परिस्थितीत काय झालं की बऱ्याच ठिकाणी पेरण्या उशिरा झाल्या आणि काही भागात काय झालं की एकदम पाऊस 8 ते 10 दिवस लागून राहिला त्यामुळे सुद्धा पेरण्या उशिरा झाल्या. अशा परिस्थितीमध्ये यावर्षी आपल्याला सोयाबीन पिकाचं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर काही महत्त्वाच्या बाबींवरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं सोयाबीन पिकाचं पहिल्या महिन्यात काय नियोजन असलं पाहिजेत, तर त्या कोणत्या महत्त्वाच्या बाबीवर आपण लक्ष दिलं पाहिजेत, या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ बनवला आहे. तर मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्रीटॉक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आपण सुरुवातीला बघू की सोयाबीन पिकामध्ये कोणत्या संभाव्य अडचणी येतात आणि त्याचं आपण जर पहिल्या महिन्यामध्ये जर नियोजन केलं तर त्यातून आपल्याला चांगला अ, परिणाम दिसून आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. तर संभाव्य अडचणी ज्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्यानं चक्री भुंगाचा प्रादुर्भाव असेल किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव असेल, त्याचबरोबर हुमणी अळीचा प्रादुर्भाव असेल, रोग जे आहेत ते म्हणजे रायझोक्टोनिया रूट रॉट किंवा रायझोक्टोनिया स्टेम ब्लाइट म्हणजे सोयाबीन कोलमडून पडणे, ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सोयाबीन पिवळी पडणे किंवा वाढ कमी असणे किंवा फुटवे कमी असणे या संभाव्य अडचणी आपल्या सोयाबीन पिकामध्ये असतात. आणि शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार केला तर आपलं जे उत्पादन हे प्रामुख्यानं सोयाबीन पिकाचं जे पहिल्या महिन्यातलं नियोजन आहे यावरती अवलंबून असतं. कारण की आपल्याला झाडांची संख्या आणि रोग आणि कीड व्यवस्थापन त्याचबरोबर वाढ व्यवस्थापन या तिन्ही गोष्टी पहिल्या महिन्यात व्यवस्थित करणं गरजेचं असतं. तर महत्त्वाच्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर सोयाबीन पिकामध्ये महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर पहिल्या 8 ते 10 दिवसानंतर पेरणी झाल्यानंतर आपल्याला काय करणं आहे की पिकाचं निरीक्षण करून आपली सोयाबीन दाट झाली की पातळ झाली हे पाहणं गरजेचं आहे. जर पातळ असेल तर त्या ठिकाणी टोकन यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला त्या ठिकाणी तोडे भरणं गरजेचं आहे. किंवा जर दाट झाली असेल त्या ठिकाणी 2-2, 3-3 झाडं एकाच ठिकाणी किंवा गुच्छामध्ये असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी काढून टाकणे, जेणेकरून झाडांची संख्या योग्य राखली जाईल आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तण व्यवस्थापनाचा. सोयाबीन पिकामध्ये पहिल्या महिन्यात जर आपण तण व्यवस्थापन व्यवस्थित केलं, नंतर काय होतं 30 दिवसानंतर सोयाबीन पिकाचा जो तासातला पट्टा आहे तो झाकला जातो आणि नंतर तणाचा एवढा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही. तर सोयाबीन पिकाचं तण व्यवस्थापन करताना आपल्याला योग्य तणनाशक वापरणं गरजेचं आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी हे बघणार आहोत की तणनाशकाचा वापर कधीपासून कधीपर्यंत करणं गरजेचं आहे. तर सोयाबीन पिकामध्ये तणनाशक वापरताना 15 ते 25 दिवस जो कालावधी आहे तर हा एकदम चांगला कालावधी आहे. आपण 12व्या दिवसापासून पेरणीनंतर 12व्या दिवसापासून 27 दिवसापर्यंत कधीही तणनाशक वापरू शकतो. आपल्याला 27 दिवसानंतर तणनाशक त्या ठिकाणी टाळायचं आहे. कारण की 30 ते 35 दिवसानंतर त्या ठिकाणी फ्लॉवरिंग स्टार्ट होते. त्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकावरती होऊ शकतो. त्यामुळे 27 दिवसानंतर सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारणी टाळावी. त्या त्याचबरोबर महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तर 12 दिवसानंतर आपण जे आपल्याला निरीक्षण घ्यायचं आहे, ते जे आपलं तण आहे, ते 2 ते 3 पानावर किंवा 4 पानावर असणं गरजेचं आहे. त्याच परिस्थितीत आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर फवारणी केली, तर नक्कीच चांगले परिणाम त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर एक मुद्दा अजून लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. जर शेत कोरडं झालेलं असेल, तर त्या ठिकाणी शक्यतो फवारणी टाळा. आपण त्या ठिकाणी कोळप्याची पाळी देऊ शकता. त्यानंतर आपला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खत व्यवस्थापन. पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन करायचं असतं. बरेच शेतकरी सोयाबीन पीक पेरणी करताना खत देतात आणि नंतर खत देत नाहीत. परंतु आपण जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल 10 क्विंटलपेक्षा जास्त, तर आपल्याला पहिल्या महिन्यात खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपल्या सोयाबीन पिकाची वाढ किती आहे आणि कशी आहे त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द शेतकरी काय करतात म्हणजे बहुतांश शेतकरी एक बॅग डी-ए-पी किंवा एक बॅग 10-20 असेल किंवा 20-20-13 असेल, हे खतं पेरण्याची आपली सिस्टीम आहे. तर आपण या ठिकाणी त्यानुसार आपण अगोदरही एक व्हिडिओ बनवला आहे, की सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन कसं करायचं. तर आपण या ठिकाणी बघू, की आपल्याला पिकाची पेरणी झाल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी म्हणजे 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान खत देणं गरजेचं आहे. आपण कोळप्याची पाळी दिली किंवा देण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी खत टाकू शकता, पाळी नंतर द्या. तर त्यामध्ये आपल्याला 15 ते 20 किलो डी-ए-पी किंवा 10-26-26 सोबत 10 ते 15 किलो युरिया वापरायचा आहे आणि 5 किलो झिंक सल्फेट यांचा वापर करायचा आहे. किंवा जर आपल्याकडे 20-20-0-13 असेल तर 20 ते 25 किलो 20-20-0-13 आपण त्या ठिकाणी टाकू शकता. जर आपल्या सोयाबीनची वाढ योग्य असेल किंवा जास्त प्रमाणात वाटत असेल तर त्या ठिकाणी शक्यतो युरियाचा वापर किंवा
DAPचा वापर त्या ठिकाणी आपल्याला टाळायचा आहे. आपण त्या ठिकाणी 10-26-26चा वापर करू शकता. जर वाढ कमी असेल तर आणि सोयाबीन पिवळी पडली असेल तर त्या ठिकाणी झिंक सल्फेट, DAP किंवा 10-26-26 सोबत युरियाचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर पाळी देऊन आपण त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. त्यानंतर तण व्यवस्थापनाच्याच दृष्टीनं शेतकरी कोळप्याच्या पाळ्या आपल्या सोयाबीनमध्ये देत असतात. तर पाळी देताना काय होतं, की शेतकरी बऱ्याच चुका करतात. पाळी कधीपासून कधीपर्यंत दिली पाहिजे? म्हणजे सोयाबीन पिकामध्ये पाळी देणं गरजेचंच आहे का? परत हा एक मुद्दा आहे. तर पाळी शक्यतो आपण जर आपल्याकडे बैलांची व्यवस्था असेल, चांगलं अंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये असेल आणि वापसा कंडिशन असेल, तर पाळी देण्यास काही हरकत नाही. पाळी आपल्याला देणं गरजेचं आहे. परंतु वापसा नसेल आणि सोयाबीन पीक जर आपलं खूप मोठं वाढलं असेल, तण जास्त नसेल, तर पाळी नाही दिली तरी काही मोठा जास्त फरक पडत नाही. तर महत्त्वाचा मुद्दा आहे पाळी कधीपासून कधीपर्यंत द्यायची. तर आपण 18 ते 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी पाळी देऊ शकता. म्हणजे 15 दिवसापासून जर आपल्याला वाटलं की सोयाबीनची पिकाची वाढ चांगली झाली, तर आपण तणनाशकाची वापर करण्याची गरज नसेल, तर त्या ठिकाणी पाळी देऊ शकता. परंतु जे लवकर येणारे वाण आहे, त्यामध्ये 30 दिवसानंतर आणि जे उशिरा येणारे वाण आहे, संगम, दुर्वा, किमया यांच्यामध्ये 35 दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाळी द्यायची नाही आहे. कोळप पाळी त्या ठिकाणी आपल्याला टाळायची आहे. आपली कोळप पाळी ही 30 दिवसाच्या आत लवकर येणारे वाण असेल, तर त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजेत आणि 35 दिवसाच्या आत उशिरा येणारे वाण असेल, तर त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजेत. अशा परिस्थितीत आपण जर अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाळीचं नियोजन केलं, तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. जी महत्त्वाची अडचण येते त्यामध्ये सोयाबीन पीक पिवळं पडणे किंवा सोयाबीन पिकाची वाढ कमी असणे अशा संभाव्य अडचणी शेतकऱ्यांच्या असतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे खत द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला फवारणीमध्ये 19-19-19 100 ग्रॅम, त्याचबरोबर सायटोकायनिन किंवा अमिनो ॲसिड बेस एखादं टॉनिक आणि मायक्रोन्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये 6 जे ग्रेड 2 मध्ये 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात, 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये ते त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. शक्यतो सोयाबीन पिवळे पडण्याचे कारण काय आहे, तर झिंक असेल किंवा फेरस असेल किंवा गंधक असेल यांचा जर प्रमाण आपल्या जमिनीमध्ये कमी असेल किंवा नायट्रोजनचं प्रमाण कमी असेल किंवा पांढरीची जमीन असेल, गावालगतची जमीन असेल, चुनखडी जमीन असेल, अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पीक पिवळं पडतं. तर आपण त्या ठिकाणी फवारणी करून त्याचं नियोजन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीनं एक संरक्षणात्मक फवारणी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पहिल्या महिन्यामध्ये घेणं गरजेचं आहे. पहिल्या महिन्यामध्ये आपण फवारणी कधी घेऊ शकतो, तर आपली जी पाळी आपली जी तणनाशक फवारल्यानंतर आपण 7 ते 8 दिवसानंतर त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो. जेणेकरून काय होतं, की आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट त्या ठिकाणी चांगला मिळू शकतो. तर पहिली फवारणी आपण 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान किंवा 30 दिवसापर्यंत कधीही घेऊ शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीनं शक्य होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण फवारणी घेणं गरजेचं आहे. परंतु 15 ते 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपली फवारणी 100% होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून चक्रीबुंब, फोडमाशी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला टाळता येईल. त्यानंतर एक बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर वाढीसाठी आपल्याला 19-19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा अॅमिनो ॲसिड हे जे आहे तर ते आपल्याला वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजे वाढ किती आहे आपल्या पिकाची त्यानुसार वापरणं गरजेचं आहे. परंतु 19-19 असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल यानं काय होतं, की वाढ स्टेबिलाईज होते. म्हणजे बऱ्यापैकी फुटवे फुटणं असेल किंवा चांगली वाढ होणं असेल हे गरजेचं असतं. पहिल्या महिन्यात जेवढी आपली वाढ शक्य आहे तेवढी वाढ होणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत आपल्याला ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कीटकनाशकांचा जर विचार केला तर आपण थायमेथॉक्झम, लॅम्बडासायलोथ्रिन, इमिडाक्लोप्रिड, सायक्लोथ्रिन, प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन किंवा इमॅमेक्टिन बेंझोएट प्लस प्रोपेनोफॉस असे कीटकनाशक वापरू शकता. बुरशीनाशकांचा विचार केला तर कार्बन डायझिमेथाइल, थायपोनेट मिथाइल किंवा ट्युबॅक्योनोझोल यापैकी एखादं वापरू शकता. त्याच्यानंतर 19-19 आणि एखादं टॉनिक याची फवारणी आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एक तणनाशक फवारणी केल्यानंतर पाळी किती दिवसानं द्यायची किंवा फवारणी जी टॉनिकची फवारणी ती किती दिवसानं करायची ही आपल्याला एक ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. तर पहिल्या महिन्यात आपण काय करू, तणनाशक फवारल्यानंतर आपल्याला 7 ते 10 दिवस त्यामध्ये कुठलीही आंतरमशागत करायची नाही किंवा 7 दिवसापर्यंत कुठलंही टॉनिक किंवा इतर टॉनिक फवारणी त्या ठिकाणी करायचं नाही. कारण काय होतं, की त्या ठिकाणी गवत व्यवस्थित वाढत नाही. तणनाशक फवारल्यानंतर कोळप पाळी आपल्याला 7 ते 8 दिवसानंतर द्यायची आहे. जेणेकरून नाही दिली तरी आपल्याला त्या ठिकाणी काही अडचण नाही. परंतु काय होतं, की जर आपण कोळप पाळी दिली, तर त्या ठिकाणी काय होतं, की तो तणनाशकाचा इफेक्ट तो चालला जातो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी गवत उगलेलं दिसून येतं. तर ही काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय आहे, की सोयाबीन पिकाचं एकंदरीत ते 30 दिवसाचं जे नियोजन आहे, हे जर वेळेत झालं, तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. या अनुषंगानं पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. तोडे पडले असेल तर तोडे भरायचे.
दाट झाली असेल तर विळवणी करायची. 12 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी तणनाशक फवारणीस अडचण नाही आहे. 15 ते 25 दिवस हा एकदम चांगला अडचण आहे. चांगला टाईम आहे फवारणीसाठी तणनाशक. तणनाशक फवारणीनंतर 7 ते 10 दिवस आपल्याला कुठलीही आंतरमशागत करायची नाही आहे किंवा टॉनिक त्या ठिकाणी फवारायचं नाही आहे. त्यानंतर आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक वाढीसाठी एक फवारणी करणं गरजेचं आहे, ती 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान. त्यानंतर कोळपपाळीचा जो विषय आहे, तर कोळपपाळी आपल्याला लवकर येणारे वाण असेल तर ते 30 दिवसानंतर त्या ठिकाणी करायची नाही आहे आणि 35 दिवसानंतर आपल्याला उशिरा येणारे वाण असतील तर त्या ठिकाणी करायची नाही. अशा प्रकारे एकंदरीत हा सोयाबीन पिकाचा पहिला महिना आपण या ठिकाणी बघितला आहे. ह्या महत्त्वाच्या बाबी आपण काय सांगितलं आहे या ठिकाणी, की कोणत्या दिवशी कोणतं नियोजन झालं पाहिजेत. ह्या बरेच शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतं, की एवढं टाईम टू टाईम होणं शक्य नाही. परंतु जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी शक्यतो 2-3 दिवस इकडं-तिकडं होऊ शकतात. परंतु शक्यतो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. आपण यामध्ये बघितलं, की सोयाबीन मक्यामध्ये पहिली फवारणी कोणती करायची, तर त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तणनाशकं कोणते वापरायचे त्याचाही आपला सेपरेट व्हिडिओ आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, रोग व्यवस्थापन असेल, इतर गोष्टी असेल, त्याचे सुद्धा आपले व्हिडिओ YouTube चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर त्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काही अडचण असेल सोयाबीन पिकामध्ये संभाव्य नियोजनामध्ये, तर आपण त्या ठिकाणी कमेंट करा. नक्कीच आपण त्या अनुषंगानं सुद्धा व्हिडिओ बनवू आणि आपल्याला तो शेअर करू. धन्यवाद.